बाप्पा मोरया. तर एक गणपती बुक करायला गेले होते मी. अगदी छोटीशीच मूर्ती मी दरवर्षी घेते. शिवम आजही यावेळेस शिवम नाराज झालेला आहे. शिवमला मोठी अपेक्षा असते आणि मी माझ्या पद्धतीनेच घेते. मी गेले होते अस्तर वगैरे आणला, आता गणपती बाप्पाची तयारी करायची म्हणून मग अस्तर वगैरे घेतलं आणि घरी आले तर माझं अचानक पोट दुखत होतं. आणि मग शिवमने संध्याकाळचं झाडून वगैरे घेतलं, दिवाबत्ती वगैरे केली. शिवम सगळ्या कामात मला मदत करतो. आणि त्यानंतर मग आता इतकं भारी मला सुद्धा धूप देतो, देवाला देतो, तुळशीला देतो, लय हसण्यासारखं करतो सगळं. चला तर माझ्या बहिणीकडं, माझी बहीण गेली होती दुसऱ्या मोठ्या बहिणीकडे, तिने भरपूर सारी कपडे आणि परत शिवमला 2 शर्ट पाठवलेले आहेत. पण आता यावेळेस मी त्या शर्टाचं काही शिवणार नाही आहे. ब्लाऊज वगैरे शिवायसारखे ते शर्ट नाही आहे, त्यामुळे असेच मी धुवून ते कपाटात ठेवून देणार आहे. शिवम जरा मोठा झाला तर तो वापरेल. नंतर संध्याकाळी अख्खे सगळे खडे मसाले घालून असं मस्त सगळं बिर्याणी राईस केला, म्हणजे बिर्याणी पुलाव केला. राईस आपण म्हणजे बिर्याणी बोलू शकतो फक्त साधी. आणि संध्याकाळचा हा असा भात खूपच सुंदरच झाला.